धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीमध्ये मोठा बदल करण्यात आला होता। खरं तर हा धोरणात्मक बदल होता, मात्र या संदर्भातली याचिका जी आहे नागपूर खंडपीठात सध्या सुरू आहे आणि त्यावरच आता जो आहे प्रश्न विचारला जात आहे की बाजार मूल्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्यापेक्षा जास्त किमतीत खरं तर हा कंत्राट देण्यात आला आणि त्यामध्ये खरेदी करून घोटाळा झाल्याचं सध्या समोर येत आहे। यावर सगळ्या बोलण्यासाठी आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील आहे। सर, नेमकी काय याचिका आहे, त्यामध्ये काय काय संदर्भ करण्यात आला आणि काय काय त्याच्यात मागणी करण्यात आली? याचिका अशी आहे की जनहित याचिका मी दाखल केलेली आहे। त्याच्यामध्ये 2016 पासून शासनाचे असं धोरण होतं की सर्व ॲग्रिकल्चरल इनपुट्स जे होते ते लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे जायचे। त्याच्यानंतर सबसिडीची स्कीम आली आणि दर 1 वर्षांनी GR बदलून आता 2023-24च्या GRनुसार शासन स्वतः हे स्प्रे पंप आणि इतर ॲग्रिकल्चरल वस्तू विकत घेऊन डायरेक्ट शेतकऱ्यांना मोफत देत आहेत। त्याची किंमत वाढवताना सुरुवातीला स्प्रे पंपची किंमत होती 1500 रुपये सबसिडी म्हणून ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करायचे। त्यानंतर त्याची किंमत आजच्या तारखेत मार्केटमध्ये 2600 रुपये असताना जो GR इश्यू झालेला आहे ऑक्टोबर 24मध्ये, त्या GRच्या आधारावर शासनाने त्याची किंमत 3650 रुपये ठेवलेली आहे। त्यामुळे सरळ सरळ दिसतं आहे की बाजार मूल्यांपेक्षा जास्त किमतीत लाभार्थ्यांना हे वाटवण्यासाठी हे जे 103 करोड ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीने खर्च करायचे ठरवले आहेत त्यासाठी हा सारासार पैशाचा अपहार झालेला दिसतो आहे। तर यामध्ये धोरणात्मक बदल होता खरं तर हा, यामध्ये कोणाकोणाच्या त्या याच्यावर सह्या आहे आणि कंत्राट देताना काय टिप्पण्या नोंदवण्यात आल्या होत्या? काय कृषी मंत्र्यांनी टिप्पणी नोंदवली का आयुक्तांनी काय टिप्पणी नोंदवली? आयुक्तांच्या टिप्पणीनुसार की याची प्रोक्युअरमेंटची कॉस्ट वगैरे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या बेकायदेशीर आहेत आणि अगोदरच्या GRच्या विरोधातल्या आहेत असं लिहिलं असताना माननीय मंत्री महोदयांनी काय नोटशीट मंजूर केली आहे ते अजून काही कोर्टाच्या समोर आलेलं नाही आहे। पण त्या नोटशीटच्या आधारावर कमिशनरच्या नोटशीटला बायपास करून मंत्री महोदयांनी याच्यावर आदेश केलेला आहे। त्या संदर्भात कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि नोटिसा काढल्यात आणि शासनाला उत्तर देण्यास सांगितलं आहे 29 जानेवारीपर्यंत। सुरुवातीला या वस्तूंची किंमत अगदी 1500 पर्यंत होती, ती हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढत गेली। नेमका हा किती रुपयाचा घोटाळा असावा वाटते? 51 करोडचा घोटाळा असावा असं आमच्या याचिकाकर्त्यांचं मत आहे। यामध्ये फक्त हेच नाही आहे, तर प्लॅस्टिक बॅग आहे, रासायनिक खतांचा सुद्धा समावेश आहे, आणखी कुठले कुठले हे आहे आणि ओव्हरऑल याचिकेमधून काय काय नमूद करण्यात आलं? याचिकेमध्ये सर्व प्रकारच्या GRsला उहापोह करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीला त्या शेड्यूलमध्ये इन्कॉर्पोरेट केल्या होत्या की या सगळ्याच्यावर बेनिफिशरी राहतील, सबसिडी राहतील। नंतर काही त्या शेड्यूलमधल्या गोष्टी कमी करण्यात आल्या, काही जास्त करण्यात आल्या। पण या सगळ्याचं उत्तर एकच आहे की जसं वाटेल ज्याच्यात खूप आर्थिक घोटाळा करण्यासाठी स्कोप आहे अशा गोष्टी या त्या अनुषंगाने GR आणि नोटशीट मंत्री महोदयांनी चालवलेल्या दिसत आहेत मला। आपण सांगितलेल्या बाजार मूल्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टमध्ये जे कंत्राट देण्यासाठी पूर्वी हे बोलावलं, टेंडर बोलावले असतील, टेंडर सुद्धा असतील, त्यामुळे पर्टिक्युलर एका बोलवलेले नाही, टेंडर देखील बोलवलेले नाही आहे। पर्टिक्युलर एजन्सीकडनंच तो माल विकत घेण्यात आलेला आहे आणि कृषी विद्यापीठ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून ते डिस्ट्रीब्यूट करायच्या एजन्सीज पण अपॉइंट करून टाकलेल्या आहेत। त्याच्यामुळे काय घोळ झालेला आहे आणि काय घोटाळा झालेला आहे ते कोर्टासमोर शासन जेव्हा उत्तर सादर करेल तेव्हाच आपल्याला कळेल। आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे, पण त्यामध्ये कृषी मंत्री जेव्हा तत्कालीन होते त्यांना बोलावलं जाणार आहे की आणखी कोणाला, की अधिकाऱ्यांना, आयुक्तांना? नाही, आयुक्तांना आणि शासनाच्या सेक्रेटरीच्या वतीनं उत्तर दाखल करायला कोर्टाने नोटीस काढल्या। मंत्री महोदयांना आम्ही पार्टी केलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांचं उत्तर येणं काही अपेक्षित नाही आहे। पण धोरणात्मक बदल होत असताना सही नेमकी कोणाची लागते? आयुक्तांची लागते की मंत्री महोदयाचीच लागते? त्यांनी प्रोसिजरल नोटशीट आयुक्त साहेब लिहित असतात आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब मंत्री महोदय करत असतात। त्यामुळे अंतिम निर्णय हा मंत्री महोदयांचाच असतो। नक्कीच या प्रकरणामध्ये जो काही असेल तो शेवटी मंजुरी हे मंत्र्यांनीच दिलेली आहे। नक्कीच या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे मंजुरी खरं तर धोरणात्मक बदल होता, त्यामुळे कृषी मंत्री असले तत्कालीन धनंजय मुंडे यांनीच तो खरं धोरणात्मक बदल केला आणि त्यावरच त्यांची सही होती। खरं तर आयुक्तांनी यावर आक्षेप सुद्धा नोंदवला असल्याचं जे काही म्हणणं आहे ते याचिकेतून करण्यात आलं आहे। त्यामुळे पुढच्या काळात या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट किती गांभीर्यानं घेतं आणि काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम TV न्यूज, नागपूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.